नमस्कार. आपण या ठिकाणी भेंडाळ्यामध्ये तालुका गंगापूर या ठिकाणी आलो आहोत. तर आपल्यासोबत एक दिंडी आहे. दिंडीचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की एक्झॅक्टली त्यांचा अनुभव काय आहे, त्यांचा उत्साह काय आहे आणि त्यांची काय संकल्पना आहे याच्या मागे. तर काही प्रश्नांचे आपण जर त्यांच्याकडनं उत्तर मिळालं ते पण बघू. महाराज कृपया तुमचं सांगा, माहिती सांगा. खान्देशातील जळगाव शहरातील जळगावचं ग्रामदैवत असलेलं श्रीराम मंदिर संस्थान, ज्या श्रीराम मंदिरात ज्या दगडावर प्रभू श्रीराम काही काळ बसलेले होते दंडकारण्यातून प्रवास करत असताना, त्या ठिकाणी सद्गुरू अप्पा महाराजांना शके 1794 जळगावजवळ मेहरुण म्हणून गाव आहे, मेहरुण, त्या ठिकाणी वटवृक्षाखाली आदिशक्ती श्री संत प्रवास 1100 किलोमीटर 4 जिल्ह्यातून 120 गावं असा पायी प्रवास करत श्री संत मुक्ताबाईंच्या नावाची महाराष्ट्रातील सर्वात जुनी पालखी प्रारंभ केली. दंडकारण्यातून प्रभू श्रीरामांचा आदर्श सेवा करत असताना अयोध्या येथील रामानुज संप्रदायाचे रामानंद स्वामी कुंभमेळ्याचा प्रवास करत परतीच्या प्रवासात जळगाव आले असता प्रभू श्रीरामांची मूर्ती सद्गुरू अप्पा महाराजांना भेट दिली आणि ती पण मूर्ती प्रभू श्रीरामांची ही पालखीमध्ये विराजमान होऊन पंढरपूरला जात असते. म्हणजे अयोध्येचा राम हा पंढरपूरला पण जातो, ही एकमेव आख्यायिका आहे. म्हणून श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा असं या पालखीचं नामकरण आहे. जळगाव जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा ह्या चारही जिल्ह्यामध्ये विविध वारकरी ह्या पालखी सोहळ्यात 1000 ते 1200 वारकरी सहभागी होत असतात. प्रतिवर्षी हा आनंद मोठ्या प्रमाणात लुटत असतात. ब्रिटिश सरकारपासून निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, जनार्दन स्वामी, देवगिरी किल्ला या विविध पालख्यांना काही मदत करत होते. म्हणजे पोलीस सुरक्षा, बैलगाडीतून आयुर्वेद औषधं, वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचे काही भांडी भरलेली बैलगाडी, त्याच्यानंतर मोटार गाड्या निघाल्या आणि स्वातंत्र्य मिळालं तर महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत, जळगाव जिल्हा परिषद यांच्यामार्फत आरोग्य पथक सेवा, ॲम्ब्युलन्स, पिण्याच्या पाण्याचे टँकर अशा सुविधा प्रारंभ झाल्या. त्याच्यानंतर गेल्या मागच्या वर्षापासून विद्यमान फडणवीस सरकारने या 7, 8, 10 पालख्यांना सुलभ शौचालय, महिलांसाठी स्नानगृह अशा या सुविधा पण मागच्या वर्षापासून सुरू केलेल्या आहे. यंदा पण त्या सुविधा उत्तम प्रकारे ते सेवेकरी करीत असतात. या 2 महिन्याच्या प्रवासामध्ये विविध तीर्थक्षेत्रांना सुद्धा भेटी दिली जातात. त्यात घृष्णेश्वराचं पूजन म्हणजे शंकराचं पूजन करून पालखी पंढरपूरकडे जात असते. मग छोटे छोटे मार्गात असलेले तीर्थक्षेत्र या पालखी सोहळ्यातले वारकरी सगळे दर्शन घेत असतात. प्रत्येक गावात गावकरी मंडळी, भजनी मंडळी, बँड पथक, लेझिम पथक सडा रांगोळ्या काढून मोठ्या उत्साहाने स्वागत करत असतात पालखीचे. काही ठिकाणी माहेरवाशीनं आलेले असतात किंवा आपल्या गावाला पालखी येणार मुक्ताबाईची, म्हणून वेगळा आनंद, हा सात्विक आध्यात्मिक आनंद लुटण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक प्रत्येक गावाला सहभागी होत असतात. रोज काकडा भजन, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुकांचं पूजन, आरती, भजन, कीर्तन, भारुड, रामरक्षा पठण स्पर्धा, रामरक्षा पठण, हरिपाठ अशा विविध कार्यक्रम यात होत असतात. आणि रक्तदानाचं आम्ही ठिकठिकाणी सांगत असतो, वृक्षारोपणाचं आम्ही सांगत असतो. काही ठिकाणी बिया टाकतो आम्ही विविध वृक्षांच्या, किंवा वृक्षांची गरज आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. आणि वृक्षसुद्धा मनुष्याला किती अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याला काय, पशु प्राण्यांना सुद्धा आवश्यक आहे, निसर्गाला सुद्धा आवश्यक आहे.
त्यामुळे वृक्षारोपण सुद्धा हे संतांनी लावून दिलेलं आहे. त्याप्रमाणे सगळ्यांनी तो पण कार्यक्रम अवलंबायचा आहे. वृक्ष लावून उपयोग नाही तर त्याचं जतन पण झालं पाहिजे, असा विविध मार्गदर्शन मागे 2-3 वर्षापूर्वी पावसाळ्यात घ्यावीची काळजी म्हणून आम्ही काही हस्तपत्रक विविध मंदिरामध्ये हे केले होते. हा आनंद सोहळा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या बाहेरून लोक या आषाढी वारीला सहभागी होतात. पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी 4 वाऱ्यांचं महत्त्व आहे. काही महिन्याचे वारकरी आहे. आता यंदा तर लंडनहून पायी वारकरी आलेले आपल्या पंढरपूरला येतात. असा हा आनंद सोहळा सगळे भाविक वारकरी लुटत असतात. आपण पण एकदा तरी आयुष्यामध्ये पंढरीची पायीवारी केली पाहिजे. मग आमच्याकडनं पायीवारी होईल का नाही? आम्हाला डायबिटीज आहे, BP आहे, कोणा काही आजार आहे, असे काही आजार असलेले सुद्धा व्यक्ती वारीला आलेले. लहान लहान मुलं पण काही येतात, गर्भवती स्त्रिया सुद्धा वारी केलेलं ऐकू येत आहे. त्यामुळे भगवंतावर विश्वास ठेवून आपण वारी करायची आहे. पहिला दिवस सगळ्यांना त्रास होतो, नंतर मग इतकं पायाला चालायला वाटतं की थांबावंसंच वाटत नाही. असा हा सोहळा आपण पण अनुभवावा. आणि भगवंत हा पांडुरंग सगळ्या वारकऱ्यांना फुलासारखं नेतो, फुलासारखं आणून सोडतो. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. 99% सगळा आनंदाचाच सोहळा असतो. 1% किरकोळ असं त्रास होत असतो, तो आपल्याला प्रपंचात घरीसुद्धा होत असतो. तरी सगळ्यांनी एकदा होयो होयो वारकरी पाहे पाहेरे पंढरी, बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई की जय, सद्गुरू अप्पा महाराज की जय. धन्यवाद महाराज. अत्यंत सुंदर शब्दामध्ये तुम्ही हे वर्णन केलंय. आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं जो हे आहे ते आपण या ठिकाणी म्हणतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. संत ज्ञानेश्वरांना किती भाऊ होते? संत ज्ञानेश्वरांना किती भाऊ होते? मला कमी आहे. संत ज्ञानेश्वरांना किती भाऊ होते? 2-3. कोण कोण नाव सांगतो? निवृत्तीनाथ, लोपांड्य आणि मुक्ताबाई. बरं, माझा असा प्रश्न आहे की भगवद्गीतेला मराठीमध्ये कोणी लिहिलं? ग्रंथ कोणी लिहिलाय? भगवद्गीतेचं मराठीमध्ये रूपांतर जे आहे कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलं? संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं ज्ञानेश्वरी. बरं बरं. पसायदान कोणी लिहिलं, कोणी सांगता येईल का? संत ज्ञानेश्वर महाराजांनी. संत ज्ञानेश्वर. बरोबर. ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदी. बरं, तुकारामांची समाधी कुठे आहे? देहू. बरं, संत ज्ञानेश्वरांची समाधी कोणत्या वयात घेतली त्यांनी? संजीवन समाधी 21व्या वर्षी घेतली होती. आणि संत एकनाथ महाराजांच्या हे कुठे आहे समाधी? पैठणला. गोदावरी जलसमाधी घेतली. बरं बरं. आता या ठिकाणी आणखीन एक महत्त्व सांगायचं की आषाढी एकादशी आहे. भक्तांचा जो उत्साह आहे तो ओसंडून वाहत आहे, महासागर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आषाढी एकादशी म्हणजेच आपले प्रिय आणि लाडके देव विष्णू, पांडुरंग, विठ्ठल हे या ठिकाणी योगनिद्रेमध्ये जातात. 4 महिने चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक एकादशीला ते परत जागृत होतात. हे 4 महिने महादेव, देवादिदेव महादेव सृष्टीचा सांभाळ करतात. अत्यंत सुंदर असा हा योग असतो. या ठिकाणी भक्त मंडळी त्या मृदुंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीचं रोपटं, तुळशीचे हार, तुळशीच्या माळा आहे ना, आपण या सगळ्या ठिकाणी घेऊन जातो. तर धन्यवाद. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. धन्यवाद.